काय करत होता तुम्ही? मी बसलो तिथं आला तो. म्हणजे तुम्ही आत बसलेला असताना तिकडनंच तिकडं बाहेर होता तुम्ही? नाही, बाहेर मी दरवाजा गेलो नाही, तिथं आला तो. आत आला म्हणजे तुम्ही कुठे होता? मी बघितलं पाहिजे पुढे ढकलत ते फळा काढायला. म्हणजे नाग आहे हे पण कन्फर्म झालं आणि सरांनी मला फोन केले. तर अशा प्रकारे लोकवस्तीत त्याच्याबरोबर शाळा आहे, पण आजूबाजूला जी झाडी झुडूप गणेबिल गाव आहे लक्षात घ्या. आणि त्यांनी व्यवस्थित बघितले पण मारायचं नाही ठरवले. सर बाहेर असताना त्यांनी कर्मचारी व्यवस्थित बघत असताना साप हा इथं असा गेला त्यांना म्हणणं आहे. साप कुठे येऊ शकतो लक्षात घ्या. आणि शाळा आहे तो शिकायला काय आला नाही, पण उंदीर असतात कुठेही येऊ शकतात. आजूबाजूचा परिसर आहे चुकून पण येऊ शकतात आणि त्यांनी व्यवस्थित बघितलं त्यामुळे नाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे नंतर सर व्यवस्थित ठेवा. हां, मोठा आहे का लहान आहे ते? कधी कधी ऑफिसमध्ये साप येतात आणि माहीत नसताना येऊन बसलेले कळत न लक्षात घ्या. म्हणजे आम्हाला साप दिसल्यावर आम्ही साप आहे म्हणतो, पण न बघता साप पण इथं आपल्याजवळ थांबलेले असतात. अशा प्रकारे नाक आहे, घाबरतात, लपून बसतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या. तो घाबरते किती हे पण समजून घ्या. अशा प्रकारे जाण्यासाठी रस्ता शोधते बघा. किती घाबरतात आपल्याला पण, आणि म्हणून ते घाबरून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सापांना घाबरतो पण साप हे आपल्याला घाबरतात लक्षात घ्या. हा असा पकडला. आणि तुम्ही नोटीस काय करायचं, आमची व्हिडिओ का दाखवतो हे महत्त्वाचं आहे. तर तोही आपल्याला घाबरतोय, घाबरून तिथं बसला होता. आम्ही पकडताना मी त्याच्या अगदी समोर होतो, त्यावेळेला तो आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होता लक्षात घ्या. ही माहिती फार महत्त्वाची आहे. आपल्या हातापायाजवळ साप असतात, आपला हात पाय पडला तर फक्त प्रतिकार करण्यासाठी चावतं. जसं मला अटॅक करण्याचा प्रयत्न करत होता घाबरून. ही गोष्ट आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. साधारण 3 वर्ष वयाचा साप हा हायस्कूलमध्ये अशा प्रकारे येऊन बसू शकतोय. आपण बघितल्यावर साप आहे म्हणतो लक्षात घ्या. कित्येक वेळा शाळात ना हायस्कूलमध्ये लहान मुलांच्या शाळेतही आम्ही साप पकडले लक्षात घ्या. वाईट घटना घडलेली कानावरती आली नाही, पण सांभाळून होणं गरजेचं आहे. स्वतः मात्र ते काय करत नाहीत हे माझा सांगण्याचा नेहमी प्रयत्न असतो. नाग आहे, साधारण 3 वर्ष वयाचा साप आहे.